विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भाग 2 म्हणजेच पार्ट 2 मधला जो प्रॉब्लेम सेट नंबर 1 आहे त्यामधले काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला निश्चितपणे सगळे उदाहरणे या ठिकाणी समजतील. तर त्यामधला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ऑफ द फॉलोविंग. म्हणजे खालीलपैकी दिलेल्या विधानांचं जे करेक्ट उत्तर आहे ते काय करा, शोधा. तर थोडंसं इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमधून बोलण्याचा प्रयत्न करतो आहे मी. हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. म्हणजे कुठल्याही रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. आता आपल्याला हे सिंपल आहे की कुठल्याही रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. म्हणजे आपलं ए अल्टरनेटिव्ह जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. ओनली वन मीन्स युअर आन्सर इज ए. एवढं तुम्ही लिहिलं तरी सफिशियंट होतं परीक्षेमध्ये. ओनली वन. त्यामधलंच आता सेकंड एक्झाम्पल आहे. हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स. म्हणजे जर दोन रेषा एकमेकींना छेदत असतील तर त्यांच्यामध्ये किती बिंदू सामायिक असतात. आता पहा, साधारणपणे जर एखादी रेषा तुम्ही या ठिकाणी ओढली, आता इथं मी तुम्हाला दाखवतो. समजा एक रेषा आहे, ही एक रेषा अशी ओढली, मी ही एक रेषा अशी ओढली. दोन रेषा आहेत, या दोन रेषांच्यामध्ये सामायिक हा फक्त एकच बिंदू. इथं आकृती काढली तरी आपल्याला काय होतं लगेच समजते. म्हणजे हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स. म्हणजे आवर आन्सर इज C1. म्हणजे या ठिकाणी आन्सर आहे, आपण या ठिकाणी काय लिहिलं पाहिजे, सी असं लिहिलं पाहिजे. कारण देर इज अ ओनली वन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बिटवीन टू लाईन्स. आता पहिल्या प्रश्नातला जो तिसरा आकडा आहे तो तिसरा आकडा, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. पहा, आता जरा थोडंसं क्लिष्ट प्रश्न आहे, विचार करण्यासारखा आहे. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे 3 बिंदूमुळे किती लाईन्स निश्चित होऊ शकतात. आता त्यांनी पहा, या प्रश्नामध्ये एक मेक आहे, एक ट्विस्ट आहे की ते जे बिंदू आहेत ते बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाहीत हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं नाही. मग आपण या ठिकाणी दोन्ही शक्यता या ठिकाणी, समजा मी असं म्हणलं आहे 1, 2 आणि 3 हे 3 बिंदू आहेत. हे 3 बिंदू एक रेषीय आहेत, तर एक रेषेमधून किती लाईन जातील, फक्त एकच. समजा ABC आर द लिनियर पॉईंट्स आणि त्यामधून एक रेषीय बिंदूतून फक्त एकच लाईन जाईल, एक लाईन जाईल. पण जर समजा हे बिंदू एक रेषे नसतील, सपोज A इथं असेल, B या ठिकाणी असेल आणि C या ठिकाणी असेल, बघा समजून घ्या जरा, असे बिंदू असतील ABC, ही झाली पहिली शक्यता आपली की दीज पॉईंट्स आर कोलिनियर, देन देर इज ओनली वन लाईन पासिंग थ्रू दीज 3 पॉईंट्स. इफ दीज आर नॉन कोलिनियर लाईन्स, म्हणजे ते बिंदू नैकरेषीय असतील, तर पहा या बिंदूतून जाणारी इथं एक रेषा मी या ठिकाणी काढू शकतो अशी, ह्या 2 बिंदूतून. या 2 बिंदूतून जाणारी आणखी एक रेषा इथं काढू शकतो. ह्या 2 बिंदूतून आणखी एक रेषा या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे किती रेषा काढू शकलो मी, 3. ही एक रेषा, ही एक रेषा नाही, म्हणजे 3 बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात मला, 3 रेषा वेगवेगळ्या काढता येतात. म्हणजे आन्सर इज 1 or 3. या ठिकाणी आन्सर आपण काय लिहिलं पाहिजे, 1 or 3. म्हणजे अगेन आवर आन्सर इज C. गॉट इट. आता पुढचं पहा, पुढचं गणित पहा. फाइंड डिस्टन्स AB इफ coordinates of A and B are -2 and 5 respectively. आता हे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सोडवावं लागेल. लक्षात, जरी रिकामी एक जागाला असलं तरी मला माहिती आहे कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट A. आता इथं मी सोडून दाखवतो आहे तुम्हाला ते एक्झाम्पल. कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट A किती आहे तुमचं इथं, -2, आणि कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट B किती आहे तुमचं इथं, 5. आणि 2 बिंदूमधलं अंतर कसं काढायचं ते आपण शिकलो आहे. डिस्टन्स AB इज इक्वल टू मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा. मोठा कुठला आहे, आता पहा, एक मायनस आहे एक प्लस आहे. ज्यावेळेस निर्देशक एक प्लस आणि एक मायनस असतो त्यावेळेस
जो प्लस असतो म्हणजे जो धन असतो तो धन मोठा असतो. म्हणजे 5 मायनस मायनस 2, हे मायनस चिन्ह हे आपल्या कशामधलं आहे, सूत्रामधलं आहे, हे लक्षात ठेवा. मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक काय करायचा, वजा करायचा. मीन्स आय हॅव टू सबस्ट्रॅक्ट अ स्मॉल coordinate from the big coordinate. ओके, मीन्स 5 प्लस 2 इज इक्वल टू 7. म्हणजे आपला आन्सर काय आलं आहे, 7. तर यामध्ये तसा एक आहे का आपल्याकडं पर्याय, बघा इथं पर्याय बघा, A-2, B5 आणि C7. म्हणजे अगेन आन्सर इज युअर सी. अशा प्रकारे पहिल्या प्रश्नातले जे 1 मार्काचे गणित आहे, 4 मार्काला आपल्याला येतात, ते 4 मार्काचे गणितं अशा प्रकारचे असतात, ते तुम्हाला काय करता येतील, सोडवता येतील. परत एकदा पहा. पहिले, हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स, ओनली 1 पॉईंट. ओके, सी. ओके, नाव हाऊ मेनी लाईन्स आर डिटर्माइंड बाय 3 डिस्टिंक्ट लाईन्स, 1 or 3. मी तुम्हाला ते समजून सांगितलं. आणि आता ह्याचं उत्तर आलं तर तुमचं 7 चौथ्याचं, ते उत्तर आहे सी. नाव वी हॅव टू सी द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, पहा. क्वेश्चन नंबर 2 एकदा वाचा बघा. ऑन अ नंबर लाईन, coordinates of point P, Q, R are 3, -5 and 6 respectively. State with reason whether the following statements are true or false. आणि पहिलं स्टेटमेंट्स दिलं आहे, आपल्याला हे ठरवायचं आहे की हे ट्रू आहे की फॉल्स आहे, म्हणजे हे चूक आहे की बरोबर आहे. त्या पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. आता याचा अर्थ आपल्याला हे ट्रू और फॉल्स शोधण्यासाठी आपल्याला हे सगळे डिस्टन्स काय करावं लागते ना, अगोदर काढावे लागतील. त्यासाठी आपल्याला त्या बिंदूचे जे निर्देशक आहेत ते निर्देशक अगोदर लिहून घेऊया. तर व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी? कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी, coordinate of point P is here 3, coordinate of point Q is here -5 and coordinate of point R is here 6. बघा, P, Q, R are 3, -5 and 6. आता पहिलं डिस्टन्स मला काय काढायचं आहे, पी क्यू. मग आता डिस्टन्स पी क्यू काढतो मी, डिस्टन्स पी क्यू. आता तुम्हाला डिस्टन्स चांगल्या प्रकारे काढता येत असतील. आता पीचा निर्देशक इथं बघा 3 आहे, क्यूचा -5 आहे. कोण मोठा आहे, 1 अधिक 1 वजा, जो अधिक असतो तो मोठा असतो, मग तो अगोदर लिहायचा 3. त्याच्यामधून जो लहान आहे, लहान कुठला आहे, -5 वजा करायचा. मग आता इथं काय होईल पहा, 3 वजा -5 म्हणजे +5, मायनस इंटू मायनस प्लस, हे डिस्टन्स तुमचं किती आलं, 8. ओके, त्यानंतर तुम्हाला डिस्टन्स, आता इथं मला क्यू आर दिलं, मग डिस्टन्स क्यू आर काढतो मी. आता क्यू बघायचा, क्यूचा निर्देशक -5, आरचा 6 म्हणजे 6 मोठा आहे, 6 मायनस -5. व्हॉट आय विल गेट, आय विल गेट 6 + 5. ओके, मग 6 + 5 किती होईल, 11. आता पहा या ठिकाणी डिस्टन्स पी क्यू काढलं मी, क्यू आर काढलं. आता डिस्टन्स मला काय काढायचं, पी आर. म्हणजे डिस्टन्स पी आर बरोबर पी आर बघा, पीचा निर्देशक बघा 3 आणि आरचा 6 मोठा आहे, म्हणजे 6 वजा 3, दोघंही धन आहेत त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही. 6 वजा 3 किती येतं आहे, 3. म्हणजे हे तिन्ही डिस्टन्स तुम्ही काय केलेत, काढलेत. मग आता या ठिकाणी परत आपलं गणित काय बघा, डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. म्हणजे पी क्यू अगोदर लिहावं लागेल मला, म्हणजे 8 अधिक डिस्टन्स क्यू आर किती आलं आहे माझं, 11 बरोबर 3. म्हणजे 11 आणि 8 किती होत आहेत, 19 बरोबर 3. हे बरोबर आहे का, नाही. म्हणजे हे इज नॉट 19 इज नॉट इक्वल टू 3. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. रिझन काय याचं, की हे दोन्ही डिस्टन्स, दोन्ही बाजू बरोबर येत नाहीत. म्हणून हे जे स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी दिले, डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर, हे काय आहे, चुकीचं आहे. दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे पहिलं प्रश्न दुसऱ्यातलं हे काय होतं, पहिलं गणित होतं. आता प्रश्न दुसऱ्यातलंच आणखी एक गणित घेऊ आपण. प्रश्न दुसऱ्यातलं तिसरं गणित या ठिकाणी घेतो मी. बघा, त्यांनी काय म्हणलं बघा, डिस्टन्स आर पी प्लस
डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर क्यू. आता पहा परत या ठिकाणी मला या तीनही बिंदूचे निर्देशक परत एकदा लिहावं लागतील. पीचा निर्देशक मला माहिती आहे 3 आहे, क्यूचा कॉर्डिनेट -5 आहे आणि आरचा कॉर्डिनेट काय आहे माझा 6 आहे. आरचा कॉर्डिनेट काय 6. हे कॉर्डिनेट्स लिहिल्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढणं काय होतं सोपं होऊन जातो. आता डिस्टन्स आर पी काढतो मी. डिस्टन्स आर पी बघा आर कुठे बघा आर 6 आणि पीचं किती आहे 3 म्हणजे 6 - 3 म्हणजेच काय 6 - 3 3. मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा. आय हॅव टू सबस्ट्रॅक्ट द स्मॉल coordinate from the bigger coordinate or greater coordinate. Okay, now what I have to calculate? I have to calculate distance PQ here. Distance PQ is equal to P आणि Q. बघा Pचा 3 आहे, Qचा -5. पहा परत एकदा 3 आणि -5 यापैकी मोठा कोणता छोटा कोणता. ज्याला साईन मायनस असतो तो मोठा असतो, लक्षात ठेवा. जर एका संख्येला प्लस आणि एका संख्येला मायनस साईन असेल तर जी प्लस साईनची संख्या असते ती नेहमी मोठी असते. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी निगेटिव्ह नंबर. म्हणजे आता पॉझिटिव्ह नंबर इथं काय माझा 3 -5 बरोबर. हे मायनस साईन आपल्या सूत्रामधलं आहे. आपण 1.1 मध्ये असे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. which is equal to 3 plus 5 means is equal to 8. But I will get distance PQ is equal to 8. Now I have to calculate distance RQ. Distance RQ बघा Rचा 6 आहे, Qचा -5 म्हणजे 6 - -5. डिस्टन्स तुम्हाला आता परफेक्ट काढता आले पाहिजे. 6 + 5 which is equal to 11. आता पहा परत मी माझं जे दिलेलं स्टेटमेंट मला ट्रू ऑर फॉल्स म्हणजे ते चूक आहे की बरोबर आहे ते ओळखायचं आहे. ते मी परत लिहून घेतो या ठिकाणी. काय लिहिलं यांनी डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर क्यू. बरोबर. आता किमती टाकतो मी. आर पी माझं आलं 3, पी क्यू माझं आलं 8, डिस्टन्स आर क्यू माझं आलं 11. म्हणजे 8 आणि 3 किती झाले 8 + 3 11 इज इक्वल टू 11. बरोबर. म्हणजे दोन्ही बाजू काय आल्या त्याच्या सारख्या आहे. म्हणजे दिस स्टेटमेंट दिस इज ट्रू. म्हणजे हे दोन्ही काय आहेत हे जे स्टेटमेंट त्यांनी आपल्याला दिले ते बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की दोन्ही बाजू जर बरोबर आल्या तर ट्रू, दोन्ही बाजू जर बरोबर आल्या नाहीत तर त्याला आपण काय म्हणणार आहोत की ते जे डिस्टन्स आहे ते काय आहे फॉल्स आहे किंवा तेच डिस्टन्स काय आहे जे दिलेलं समीकरण आहे ते काय आहे चूक आहे. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 1 मधला प्रश्न पहिला आणि दुसरा या ठिकाणी पाहिलेला आहे. नाऊ इफ वी हॅव टू सी द क्वेश्चन नंबर 3 प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 3 बघा. यातले एक उदाहरण मी तुम्हाला आता सोडून दिलं, उरलेले मी पुढच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करतो सोडून देतो. प्रश्न असा आहे coordinates of some pairs of points are given below, hence find the distance between each pair. म्हणजे काही कोऑर्डिनेटच्या जोड्या तुम्हाला खाली दिल्या आहेत आणि या जोड्यांमधलं जे अंतर आहे ते तुम्ही काय करायचं आहे काढायचं आहे. म्हणजे पहिली जी जोडी दिली गणिताची 3 आणि 6 म्हणजे एका बिंदूचा निर्देशक 3 आहे, एका बिंदूचा निर्देशक किती आहे 6 आहे. तर ह्या दोन बिंदूमधलं काय काढायचं आहे अंतर. समजा आपण याला ए म्हणू, एकाला एचा निर्देशक 3 म्हणतो मी, बीचा निर्देशक 6 म्हणतो मी. बरं. आता हे तुम्ही कुठले आहे मी पी क्यू घ्या, कुठलेही बिंदू तुम्ही घेतले तरी ते प्रॉब्लेम येणार नाही. मग मी या ठिकाणी सांगतो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6 - 3 विच इज इक्वल टू 3. इतकं सोपं गणित आहे. आता त्यातलंच जर एखादं दुसरं गणित घेतलं पापी, समजा दुसरं गणित घेतो या ठिकाणी -9 - 1. आता मग येता मी असं म्हणतो पीचा निर्देशक -9, coordinate of Q is -1. मग what I have to do, I have to find out the distance between these 2 points P and Q, that is distance PQ is equal to, आता दोघांनाही मायनस साईन आहेत पहा इथं,
इथे लक्षात घ्या, दोघांनाही मायनस साईन आहेत, म्हणजे जी संख्या लहान असते ती मोठी असते. म्हणजेच काय येते, -1 मायनस -9. लक्ष द्या चिन्हावर, इथं -1 आणि हा -9. हा मोठा निर्देशक आहे. दिस इज अ ग्रेटर कोऑर्डिनेट, दिस इज अ स्मॉलर कोऑर्डिनेट. आय हॅव टू सबस्ट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम ग्रेटर किंवा बिगर कोऑर्डिनेट. ओके, मग आता इथं काय होईल, -1. आता इथं मायनस मायनस डबल +9 होईल. आता एका संख्येला निगेटिव्ह साईन, एका संख्येला पॉझिटिव्ह साईन. अशा वेळेस बेरीज वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या नेहमी काय करायची, वजा करायची. 9तून 1 गेला खाली राहिला 8 आणि आलेल्या उत्तराला 9चं पॉझिटिव्ह म्हणजे +8, पण अधिक 8 असं लिहित नाही, फक्त 8 लिहिलं जरी चालेल. डिस्टन्स PQ म्हणजे ह्या पेअरमधलं जे अंतर आहे -9 आणि -1 मधलं अंतर हे काय ते असेल तुमच्या 8 युनिट्स असेल. काय असेल, 8 युनिट्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम सेट 1 मधलं मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधलं प्रॉब्लेम सेट 1 मधले पहिले 3 प्रश्न तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे सोडवू शकता. पुढचेही प्रश्न अशाच प्रकारचे आहेत. जर तुम्ही मला तसं सांगितलं कॉमेंट्समध्ये की सर पुढचेही गणितं सोडवून द्या, तर मी त्यासाठी सुद्धा आणखी एक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बनवून पाठवेल. किंवा तुम्ही गणिताचे नंबर दिले आणि जे गणित सुटत नाहीत असे नंबर जर त्या ठिकाणी दिले, तर मी प्रॉब्लेम सेट 1चा आणखी एक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाठवून देईल. तर तुम्ही सर्व व्हिडिओ बघितलाच असेल, तुम्ही शेवटपर्यंत बघताय म्हणजे निश्चितपणे तुम्हाला पहिले 3 प्रश्न समजलेले असतील आणि त्यावरून तुम्ही पुढचे प्रश्नही सोडवू शकता. तर या ठिकाणी हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतोय. सर्वांना धन्यवाद.